हॅलो. पाणीपुरी आवडत नाही अशी माणसं आपल्याला तुलनेने कमी दिसतात. पण हल्ली असं लक्षात आलं आहे की त्या चिंचेच्या पाण्यामुळे कुणाचा तरी घसा खवखवतोय, कुणाला तरी ॲसिडिटी होतीये. याच्यासाठी माझ्याकडे एक खूप छान पर्याय आहे. माझी एक अगदी घट्ट मैत्रीण आहे रोहिणी. तिला जेव्हा हा त्रास व्हायला लागला तेव्हा तिने हे शोधून काढलं. कैरीपासून ती पाणीपुरीचं पाणी करते. आणि बिलीव्ह मी, एकदा का हे कैरीचं पाणीपुरीचं पाणी तुम्ही खाल्लं तर वर्षभर कैऱ्या मिळायला हव्यात असं तुम्हाला वाटेल. चला बघूया. रगड्यासाठी म्हणून 1 वाटी पिवळा वाटाणा 8 तास भिजवला होता. तो स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा घालून मी हे कुकरला शिजवून घेणार आहे. याच्याऐवजी तुम्ही मोड आलेले हिरवे मूग वाफवून घेतलेत तरीसुद्धा चालेल. या साधारण 400 ग्रॅम वजन असलेल्या 2 मध्यम आकाराच्या कमी आंबट कैऱ्या आहेत. त्या मी अशा रफली चिरून घेतलेल्या आहेत. कपाने मोजायचं झालं तर याचं साधारण 2 कप हे तुकडे होत आहेत. याच्या 1/4 म्हणजे अर्धा कप बारीक चिरलेला गूळ मी याच्यामध्ये घालते. पुदिन्याचं मापही कपानीच सांगते. निवडलेला पुदिना हाताने दाबून कपात भरला तर 1 कप पुदिना आणि अर्धा कप ताजी कोथिंबीर आपण घेणार आहोत. पण मी हे दोन्हीही आधी स्वच्छ धुवून घेते. मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या घालते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता. शेंदे लोण, पादे लोण, चाट मसाला, साधं मीठ, धन्या जिऱ्याची पावडर असं सगळं साहित्य ह्यात घालते. याची प्रपोर्शन्स मी तुम्हाला एक्झॅक्ट लिहून देतेच आहे. हे सगळं वाटताना गरजेपुरतं पाणी घालणार आहोत आणि त्याच्यात आपण आईस क्यूब्स घालणार आहोत. म्हणजे हा पुदिना आणि कोथिंबिरीचा हिरवा रंग छान रिटेन होईल. याचबरोबर मी 1 तासभर 4-5 खजूर पाण्यात भिजत घातलेले होते. त्या बिया काढून हे खजूरसुद्धा मी वाटताना मिश्रणात घालणार आहे. आता हे सगळं मिश्रण आपण गाळून घेऊयात. या प्रमाणात केल्यावर दाट असं 1 लिटर पाणी तयार होतं. आपल्याला हवं तेव्हा आपण ते डायल्यूट करून वापरू शकतो. आणखीन एक आयडिया सांगू. या पाण्यामध्ये बर्फ घालून हे डायल्यूट करून ॲज अ समर कूलर म्हणून सुद्धा तुम्ही प्यायलं तर ते अतिशय रिफ्रेशिंग ड्रिंक तयार होतं. आता आपली ही पाणीपुरी तयार आहे. मी याच्यात फक्त रगडा घालते आहे आणि हे पाणी घालते आहे. याच्यातली फिलिंग्स तुम्हाला जशी आवडतील तशी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बदलू शकता. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.